माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मिनी पर्स करायला शिकणार आहोत. हा एक भाग मी केलेला आहे. अजून एक तयार करू आपण आणि ते एकमेकाला जोडू. तर याच्यासाठी लागणारे जे मोती आहे ते पिवळे घेतलेले आहे, हिरवे आणि पांढरे मोती घेतलेले आहे. कात्री घेतलेली आहे. टुंगूस धागा हा 30 नंबरचा आहे आणि सुई घेतलेली आहे. सुई ही 7 नंबरची आहे आणि यामध्ये दोरा ओवून घेतलेला आहे. आणि आपली सुरुवात जी आहे, आता परत आपण या सेंटरपासून आपली सुरुवात करणार आहोत. 6 हिरवे मोती घेतलेले आहे आणि या 6 मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. आणि इथे आपण याला गाठ बांधून घेणार आहोत. आणि त्यानंतर आता आपण जो एक्स्ट्रा दोरा जो आहे, हा जो आहे त्यालाही कट करून घेऊ. आणि या 2 मोत्यातून पुढचे जे 2 मोती आहे त्याच्यातून दोरा आपण पुढे काढून घेऊ. आणि इथे आता आपण 5 पांढरे मणी घेणार आहोत. 5 पांढरे मोती घेतलेले आहे. या हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ. त्यानंतर या हिरव्या मोत्यातून दोरा काढू. आणि आता इथे 4 पांढरे मोती घेणार आहोत. 4 पांढरे मोती घेतलेले आहे. या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ. कारण कसं आहे, हे 6-6चं कॉम्बिनेशन आहे. हे 6 मोती, आता हे सुद्धा 6 मोती. या हिरव्या मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ. नंतर या परत हिरव्या मोत्यातून पुढच्या हिरव्या मोत्यातून दोरा काढून घेऊ. आता इथे परत आपण 4 पांढरे मोती घेणार आहोत. 4 पांढरे मोती घेतलेले आहे. या पांढऱ्या मोत्यातून आणि पुढच्या हिरव्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या हिरव्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. आणि आता परत आपण इथे 4 पांढरे मोती घेणार आहोत. 4 पांढरे मोती घेतलेले आहे. या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढू आपण. त्यानंतर या या हिरव्या मोत्यातून दोरा काढू आणि या हिरव्या मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ. आणि इथे आता आपण परत 4 पांढरे मोती घेणार आहोत. 4 पांढरे मोती घेतलेले आहे. या पांढऱ्या मोत्यातून पहिले दोरा काढून घेऊ आपण. त्यानंतर या हिरव्या मोत्यातूनही दोरा आपण काढून घेऊ आणि या पुढच्या हिरव्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ. त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ. आणि आता इथे 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतलेले आहे आणि या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या हिरव्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत. आणि या पांढऱ्या मोत्यातून आणि या इथून या मोत्यातून. तसा आता एक पोर्शन आपला झालेला आहे. आता सेकंड राऊंड जो आहे तो करू आपण. या मोत्यातून दोरा काढला होता आपण आणि इथे 4 पिवळे मोती घेतले आहे. या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढू. या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून. आणि इथे आता आपण 4 पिवळे मोती घेणार आहोत. या पिवळ्या मोत्यातून दोरा काढायचा. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून, याही पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आणि
या मोत्यातून सुद्धा. यानंतर इथे आपण तीन पिवळे मोती घेणार आहोत. या पहिल्या पिवळ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला. त्यानंतर हा जो पुढचा जो आहे पांढरा मोती त्याच्यातून दोरा काढायचा आहे. त्यानंतर पुढचा जो आहे आणखीन पांढरा मोती त्याच्यातून दोरा काढायचा. त्यानंतर हा जो पांढरा मोती आहे याच्यातूनही दोरा काढून घेतला आहे. 4 पिवळे मोती घेतलेले. या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे. या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढायचा. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून पुढे दोरा काढून घ्यायचा आहे आपण. पुढच्या पांढऱ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ. आणि इथे परत आपण 3 पिवळे मोती घेणार आहोत. 3 पिवळे मोती घेतलेले आहे. या पिवळ्या मोत्यातून या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आणि या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आणि हा जो पुढचा पांढरा मोती आहे याच्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर परत आपण 3 पिवळे मोती घेतलेले आहे. या पिवळ्या मोत्यातून दोरा काढू. इथे आपण 3 मोती घेतले होते. 3 नाही, ॲक्च्युली 4च पाहिजे, कारण हे 2 आणि हे 4 6चं कॉम्बिनेशन. या पिवळ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ. इथे 4 पिवळे मोती घेतले होते. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे. त्यानंतर या दोन्ही मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला 3 पिवळे मोती घ्यायचे. या पिवळ्या मोत्यातून दोरा काढायचा. या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून. आणि इथे आता परत 4 पिवळे मोती घ्यायचे. 4 पिवळे मोती घेतलेले आहे. या पिवळ्या मोत्यातून दोरा काढायचा. नंतर पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून. आणि इथे आता आपण 3 पिवळे मोती घेणार आहोत. 3 पिवळे मोती घेतलेले आहे. या पिवळ्या मोत्यातून त्यानंतर पांढऱ्या मोत्यातून त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आणि या पांढऱ्या मोत्यातून. 4 पिवळे मोती घेतले. या पिवळ्या मोत्यातून आता इथे या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा. याही पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आणि याही पुढच्या पांढऱ्या मोत्यातून. आणि आता इथे आपल्याला 3 पिवळे मोती घ्यायचे. 3 पिवळे मोती घेतले. या पिवळ्या मोत्यातून दोरा काढणार. या पुढच्या मोत्यातून आणि या पुढच्या मोत्यातून. आणि आता या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढायचा आहे. या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला. या पिवळ्या मोत्यातून दोरा काढू. आणि इथे आता 3 पिवळे मोती घेणार आहोत. 3 पिवळे मोती घेतलेले आहे. या पिवळ्या मोत्यातून दोरा काढणार. या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार पुढच्या. परत आता या पिवळ्या मोत्यातून दोरा काढणार. आणि
हा जो पिवळा मोती आहे त्याच्यातूनही दोरा काढून घेणार आहोत. 4. आता याच्यानंतर पुढचा राऊंड चालू झाला आपला. तर इथे या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे. या मोत्यातून दोरा काढला. इथे आपण 4 हिरवे मोती घेणार आहोत आणि या दोन मोत्यातून दोरा काढणार आहे. या पहिल्या मोत्यातून, या दुसऱ्या मोत्यातून, त्यानंतर या पुढच्या पिवळ्या मोत्यातून, या मोत्यातून, या पुढच्या पिवळ्या मोत्यातून, आणि आता 3 हिरवे मोती घेणार आहोत. 3 हिरवे मोती घेतलेले आहे. त्यानंतर या हिरव्या मोत्यातून आणि या पुढच्या हिरव्या मोत्यातून, या पुढच्या पिवळ्या मोत्यातून आणि या पिवळ्या मोत्यातून, आणि आता दोरा या पिवळ्या मोत्यातून आपण काढून घेणार आहोत. आणि आता एक लक्षात ठेवायचं आहे, इथे 6चं कॉम्बिनेशन आहे. हे 2 आहेत इथे, तर हे 4 घेतले. इथे हे 2 होतात तर 4 घेतले, 3 घेतले. 1 2 3 हे 3 मोती होतात म्हणून हे 3 घेतले. आता पुढे परत आपण 4 मोती घेऊ, नंतर 3 मोती घेऊ, आणि कॉम्बिनेशन पाहायचं आहे की कॉम्बिनेशन 6चं आहे. म्हणजे मी सांगतो म्हणण्यापेक्षा कसं आहे की जे आपल्याला दिसते त्याच्याप्रमाणे आपण पाहायचं. 6चं कॉम्बिनेशन आहे. आता कसं आहे, 1 2 3 मोती राहतील तर आपल्याला 3 मोती घ्यायचे. इथे 2 आहेत तर इथे 4 मोती घ्यायचे. अजून एक करून दाखवतो मी. आता इथे हे 2 मोती आहे, हिरवा आणि पिवळा, तर आपण इथे 4 हिरवे मोती घेणार आहोत. 4 हिरवे मोती घेतले. या हिरव्या मोत्यातून दोरा काढला आपण. पुढच्या पिवळ्या मोत्यातूनही दोरा काढू. त्यानंतर या पिवळ्या मोत्यातूनही दोरा काढायचा आणि ह्या पिवळ्या मोत्यातूनही दोरा काढायचा. तर आता आपल्याला पुढच्या याच्यात 3 हिरवे मोती घ्यायचे आहे. त्याच्यात पुढे जाऊ आपण. तर जे आहे तर हे 3 झाले तर नंतर 4 होतील. 3 पिवळे मोती घेतलेले, हिरवे मोती घेतले. या हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ. आता पुढे सुद्धा हे जे आहे, पुढे जाऊन सुद्धा 3 मोतीच घ्यायचे. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढला, या मोत्यातूनही दोरा काढून घेऊ. त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढायचा आणि या मोत्यातूनही दोरा काढायचा आहे. तर आता इथे जे राहतील इथे 3 मोती घेऊ. इथे जे जाऊ आपण, इथे फ्लॅट राहील, इथे 4 मोती. आणि मी तुम्हाला सांगितलं की मी सांगण्यापेक्षा इथे कसं कॉम्बिनेशन होते, 6चं पाहिजे असते. जर इथे 2च मोती असतील तर आपल्याला 4 मोती घ्यायचे. इथे जसं 1 2 3 तर आपल्याला 3 मोती घ्यायचे. तर हे पूर्ण करून आता तुम्ही या इथपर्यंत या. आता आपला जे आहे हा भाग पूर्ण झालेला आहे. याच्यासारखाच हा भाग केलेला आहे आणि नंतर आपल्याला याला जोडायचं आहे. याला जसा हँडल जसं केलेलं आहे तर हँडल आपण तयार करू पहिले. तर या 2 पिवळ्या मोत्यातून दोरा काढून घेऊ. या पिवळ्या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे. 4 पांढरे मोती घेतले आपण आणि या दोन्ही मोत्यातून दोरा काढणार आहे आपण. या दोन्ही मोत्यातून दोरा काढून घेणार आहे. त्यानंतर या 2 मोत्यातून दोरा काढायचा आहे. इकडे या डायरेक्शनने या 2 मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे. असा दिसेल तुम्हाला. त्यानंतर आता पहिले आपण इथे 12 मोती घेतलेले आहे. हे 4 आणि 4 8 8 आणि 4
12 मोती घेतले आपण. 12 मोती घेऊन हे ॲडिशनल 2 मोती घे, कारण हे हँडल जे आहे हे या टाईपमध्ये तयार होईल. आणि आता आपण या पिवळ्या मोत्यातून दोरा काढू. या पिवळ्या मोत्यातून दोरा काढू. आणि आता इथे आपण 2 पांढरे मोती घेणार आहोत. इथे आपण 14 मोती घेतले होते आणि आता या 2 मोत्यातून दोरा काढला आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ. त्यानंतर आता हे जे आहे ते इथून असं करून पूर्ण परत घेऊन परत एकदा असं राऊंड करून घ्यायचं आहे आपल्याला. तर या मोत्यातून इथपर्यंत दोरा काढा. या मोत्यातून दोरा काढला. पुढच्या 2 मोत्यातून आपण सुई ओवून घेतलेली आहे तिथून दोरा काढणार आहे. त्यानंतर या पिवळ्या मोत्यातून दोरा काढू आपण. त्यानंतर हे जे 2 मोती आहे या 2 मोत्यातून दोरा काढू. या 2 मोत्यातून दोरा काढला. त्यानंतर आता परत एकदा पूर्ण, कारण याला मजबूती येईल हँडलला, तर इथपर्यंत या. इथून असा दोरा काढून इथपर्यंत या. या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला आहे. आता या 2 पुढच्या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घ्या. आणि आता आपलं जे आहे या टाईपमध्ये तयार झालेलं आहे. तर आता दोराही थोडा आहे, मी आतमध्ये दोरा ओवून घेतो आणि कट करून घेतो. आता हे दोन्ही आपण तयार केलेले आहे, ते दोन्ही एकमेकाला आपल्याला जोडून घ्यायचे आहे. हिरव्या मोत्यातून दोरा आपण या मोत्यातून 1 2 3 हे 2 मोती आहे याच्यातून इकडे काढून घेतलेला आहे आणि हा वेगळा मोती आहे. तर आता इथे आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे. एक पांढरा मोती घेतला. आता हा जो आहे या मोत्यातून काढायचा आहे. आता आपण या मोत्यातून हिरव्या मोत्यातून दोरा काढून घेतला. नंतर एक पांढरा मोती घेतला आहे आणि या 2 मोत्यातून आपण दोरा काढून घेतलेला आहे. या हिरव्या मोत्यातून, या पांढऱ्या मोत्यातून आणि या दोन मोत्यातून काढलेला आहे. आणि आता इथे आपण एक पांढरा मोती घेणार आहोत. आता एक पांढरा मोती घेतला आणि दोरा आपण या मोत्यातून काढलेला आहे आणि आता पुढच्या हिरव्या मोत्यातून ही दोरा आपण काढून घेऊ. अशा रीतीने आता आपण इथे हे 2 एकमेकाला जोडायला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढणार आहे आपण. त्यानंतर या दोन्ही मोत्यातून आणि या मोत्यातून, या 2 मोत्यातून काढले आहे, जांभळ्या मोत्यातून. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ. या 2 मोत्यातून काढला, या जांभळ्या मोत्यातून काढला. हा राऊंड झाला पूर्ण त्याला. त्यानंतर आता 2 पुढचे हिरवे मोती त्याच्यातून दोरा काढू. या 2 मोत्यातून दोरा काढू. या 2 मोत्यातून हिरव्या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे. त्यानंतर परत इथे एक आपण पांढरा मोती घेणार आहोत. एक पांढरा मोती घेतला आहे आणि या दोन्ही जांभळ्या मोत्यातून दोरा काढणार आहे आपण. पहिले एकातून काढून घेऊ दोरा, नंतर या दुसऱ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घेऊ. परत आता
हे दोन हिरवे मोती आहेत त्याच्यातूनही दोरा आपल्याला काढायचा आहे. पहिले या मोत्यातून दोरा काढला, नंतर हा जो पुढचा हिरवा मोती आहे त्याच्यातूनही दोरा आपण काढून घेऊ. त्यानंतर हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ. आता या जांभळ्या मोत्यातून दोरा काढला आहे आणि आता या हिरव्या मोत्यातूनही दोरा काढा. एक पांढरा मोती घेतला इथे आणि या मोत्यातूनही आपण दोरा या मोत्यातून दोरा काढायचा आहे. हा जो मोती आहे त्या मोत्यातून दोरा आपल्याला काढायचा आहे. त्यानंतर परत या पांढऱ्या मोत्यातून इथे एकच मोती आहे जो या जांभळ्या मोत्यातून दोरा काढला, मग या पांढरा मोती घेतला, हिरव्या मोत्यातून दोरा काढला, या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढला. त्यानंतर या जांभळ्या मोत्यातून दोरा काढला, या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढू. त्यानंतर या दोन मोत्यातून दोरा काढू. दोन हिरव्या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे. या दोन हिरव्या मोत्यातून दोरा काढला, पांढरा मोती घेतला आहे. त्यानंतर या जांभळ्या मोत्यातून दोरा काढणार आहे. त्यानंतर या जांभळ्या मोत्यातून दोरा काढणार आहे. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आणि हे जे दोन हिरवे मोती आहे या दोन हिरव्या मोत्यातूनही दोरा काढणार आहे. या दोन हिरव्या मोत्यातून दोरा काढून घेणार आहे. त्यानंतर परत या पांढऱ्या मोत्यातून त्यातून दोरा काढला. त्यानंतर या दोन जांभळ्या मोत्यातून दोरा काढायचा आहे. पुढच्या दोन जांभळ्या मोत्यातून दोरा काढला आहे. त्यानंतर परत इथे आता आपण एक पांढरा मोती घेणार आहोत. पांढरा मोती घेतला एक आणि या दोन हिरव्या मोत्यातून दोरा काढणार आहे. या दोन हिरव्या मोत्यातून दोरा काढून घेणार आहे. त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर परत आता या दोन जांभळ्या मोत्यातून पहिले एका मोत्यातून काढून घेतला आणि या दुसऱ्या मोत्यातूनही आपण काढून घेऊ. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून, त्यानंतर या हिरव्या मोत्यातून आणि या हिरव्या मोत्यातून. आता एक मोती इथे घ्यायचा, असा करून असा राऊंड करून, जसं आता एक घेतला पांढरा तर या इथून द्यायचा, याच्यातून काढायचा, याच्यातून काढायचा, परत जो पांढरा मोती असेल त्याच्यातूनही दोरा काढून घ्या आणि तुम्ही इथपर्यंत या. या दोन मोत्यातून दोरा काढून घेतला आता आणि या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहे. त्यानंतर या जांभळ्या मोत्यातून दोरा काढला आहे आणि इथे आता एक पांढरा मोती घेणार आहोत. एक पांढरा मोती घेतला आहे आणि या हिरव्या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे. त्यानंतर या हिरव्या मोत्यातून दोरा काढणार आहे. जांभळ्या मोत्यातून दोरा काढणार आणि या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढणार आहे. त्यानंतर हे जे दोन पांढरे मोती आहे या दोन मोत्यातून दोरा काढायचा आहे. या दोन हिरव्या मोत्यातून दोरा काढून घेतला, एक हा पांढरा मोती घेतलेला आहे आणि हे जे दोन जांभळे मोती आहे हे दोन जांभळे मोती त्याच्यातून दोरा काढा. या दोन जांभळ्या मोत्यातून दोरा काढून घेतला. आता
या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढू. त्यानंतर परत या हिरव्या मोत्यातून आणि या पांढऱ्या मोत्यातून आणि परत हे जे दोन जांभळे मोती आहे एका मोत्यातून दोरा काढून घेतला आणि दुसऱ्याही मोत्यातून दोरा काढून घेतला आहे. आता कसं आहे, फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, इथे जेव्हा या कॉर्नरला येईल तसं 3 मोती नंतर इमिजिएट एक एक मोत्यानंतर हा घेतलेला आहे. त्यानंतर 1 2 3 हे 3 मग परत कसं आहे, परत कॉर्नर जो आहे तो कॉर्नरला हा एक मोती, हे 4 मोत्यांचं कॉम्बिनेशन, हे 6 6चं झालं, हे 4 4चं झालं. तर राहिलेलं आता तुम्ही जे आहे ते इथपर्यंत पूर्ण करा. अशा रीतीने आपली ही मिनी पर्स तयार झालेली आहे. तुम्हाला ही कलाकृती जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.